तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओज आम्ही तुम्हाला देत असतो. आणि सगळी माहिती जी आहे महाराष्ट्र शासनाची योजना असेल किंवा भारत सरकारची योजना असेल, कोणतीही योजना असतील, योजनेसंदर्भात काही फेक बातम्या असतील, तुम्ही त्याला बळी पडू नये ह्यासाठी आम्ही तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करत असतो, व्हिडिओ देत असतो, माहिती देत असतो. त्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच येऊन जाईल. तर बातमी काय आहे ते पाहूयात. आणि सगळ्यात अगोदर तुमचे खूप खूप आभार, 100 सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे पूर्ण केल्याबद्दल. मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करताय, खूप भारी वाटतं आहे आणि असाच सपोर्ट करत राहा. तुमचे प्रेमाने आशीर्वाद सदैव माझ्यासोबती राहू द्या. आपण नक्कीच आपला 1000 सबस्क्रायबरचा टप्पा लवकरच पार करूयात. आणि खूप खूप धन्यवाद 100 सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल. खरंच मनापासून आभार आहे तुमचा. तर आपण न्यूज काय आहे ते पाहूया. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत मुलींना मिळणार 2 लाख रुपये, अशी एक बातमी लोकमतमध्ये छापून आलेली आहे. तर ही न्यूज खरी आहे की खोटी हे पाहूयात आपण. म्हणजे अ, जे 2 लाख रुपये मिळणार आहेत त्या बाबतीत हे फेक असल्याचं दावा केलेला आहे सरकारने. तर सोशल मीडियावर लोकांना मेसेज करून बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा एक अर्ज पाठविण्यात येत आहे. तो भरून जमा केल्यास सर्व मुलींना 2 लाख देण्यात येतील, असा दावा करण्यात आला आहे. ते यासाठी 8 ते 22 वयोगटातील मुली पात्र राहतील, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. मात्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. हा अर्ज खोटा असून अशा प्रकारे रोख रकमेचे वाटप सरकारच्या कोणत्याही योजनेत केले जात नाही. त्यामुळे आपली व मुलींची माहिती मागणारे अर्ज भरू नका, असे सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजे ही जी योजना आहे ती पूर्णपणे फेक असल्याचं सरकारने स्पष्ट केलेलं आहे, की जो फॉर्म व्हायरल होत आहे हा फॉर्म भरून द्या. आपल्या मुलींची, आपल्या बहिणींची आपण काय करतो, ते फॉर्ममध्ये माहिती भरून देतो आणि ती माहिती भरून दिल्यानंतर की तुम्हाला योजनेत 2 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे रोख रकमेची कुठलीही सरकारची योजना नाही, हे सरकारने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही असल्या फेक गोष्टींना बळी पडू नका. आणि ह्याचसाठी आपण तुम्हाला व्हिडिओमधून वारंवार असे नवनवीन व्हिडिओ देत असतो, जेणेकरून कोणाची फसवणूक होऊ नये किंवा कोणत्याही फेक गोष्टीला बळी पडू नये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. आपण सगळ्या योजना असतील भारत सरकारच्या, महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील, तुमची शैक्षणिक जे अपडेट असतात, 10वी 12वी असतील, सगळे अपडेट सगळे आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल. जय महाराष्ट्र.